नमस्कार, सीमा मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण एक अशी रेसिपी बनवणार आहोत जी सर्वांच्याच आरोग्यासाठी उपयुक्त आहे आणि ही रेसिपी 1 ते 2 महिने आरामात टिकते आणि खास करून महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी रामबाण उपाय आहे आणि रोजच्या जेवणामध्ये हा पदार्थ सर्वांनीच खायला हवा। तर इथे मी तुम्हाला जवसाची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी हे 1 वाटी जवस घेतले आहेत। वजनी प्रमाण म्हणाल तर हे 50 ग्रॅम इतके जवस आहेत। येथे मी पॅन गरम करत ठेवला आहे। त्यात मी हे 1 वाटी जवस घालत आहे आणि हे जवस मी मंद आचेवर मस्त खमंग असे भाजून घेणार आहे। गॅसचा फ्लेम वाढवायचा नाही, हे मंद आचेवरच भाजायचे। भाजल्यामुळे हा पदार्थ 1 ते 2 महिने आरामात टिकतो। जे लोक मांसाहार करत नाही त्यांनी हे नक्कीच खावे, कारण जवसामध्ये ओमेगा 3, फॅटी ॲसिड व अँटीऑक्सिडंट ही असते। जवसाचे सेवन अत्यंत फायदेशीर आहे। यामुळे गुडघेदुखी, सांधेदुखी व डायबिटीजसुद्धा कमी होण्यास मदत होते। हृदयविकारापासूनही बचाव होऊ शकतो व जवसाच्या सेवनाने वजन कमी होण्यासही मदत होते। केस वाढीसाठी सुद्धा जवस रामबाण उपाय आहे। याच्या सेवनाने त्वचाही तजेलदार राहते। तर मी इथे मंद आचेवर जवस छान तडतडेपर्यंत भाजून घेतले आहेत। तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता आणि हे जवस मी एका ताटलीमध्ये काढून घेतले। पॅन गरम आहे। आता यामध्ये मी 2 चमचे पांढरे तीळ घालत आहे आणि तीळसुद्धा मंद आचेवर तडतडेपर्यंत मी भाजून घेत आहे। तीळ मंद आचेवरच भाजायचे। आपला पॅन बऱ्यापैकी गरम आहे, तर या तिळांना मी 2 ते 3 मिनिटे भाजून घेणार आहे। तीळ हलके असल्यामुळे हे पटकन भाजले जातात। तुम्ही पाहू शकता तीळसुद्धा चटचट वाजू लागलेत। आता यांनासुद्धा मी ताटलीत काढून घेत आहे। आता त्याच पॅनमध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घातले आहेत आणि ते सुद्धा मी खरपूस भाजून घेणार आहे। शेंगदाण्याचे साल दडकेपर्यंत मी यांना भाजणार आहे। शेंगदाण्यामुळे चटणीची चव दुप्पट होते, त्यामुळे तुम्ही या चटणीत शेंगदाणे आवर्जून घाला। तुम्ही पाहू शकता शेंगदाण्यांना थोडे डाग पडले आहेत आणि सालेसुद्धा तडकली आहेत। 3 ते 4 मिनिटे हे शेंगदाणे मी भाजून घेतले आहेत। आता यांना मी त्याच ताटलीत काढून घेत आहे। आता त्याच पॅनमध्ये मी 2 चमचे किसलेलं सुकं खोबरं घातलं आहे आणि ते सुद्धा मी अगदी 1 ते 2 मिनिटेच भाजून घेणार आहे। या खोबऱ्याला सोनेरी रंग येईपर्यंतच भाजायचं, जास्त भाजलं तर खोबरं करपू शकतं। आता इथे आपलं खोबरं सुद्धा मस्त खमंग भाजून झालेलं आहे। आता याला सुद्धा मी त्या ताटलीत काढून घेते। आता बाकीचे जिन्नस सुद्धा आपण भाजून घेऊ। इथे मी 4 ते 5 लाल सुक्या मिरच्या या पॅनमध्ये घातल्या। आता या मिरच्यांवर मी थोडेसे तेल घातले। आता या मिरच्यांना मी अगदी थोडा वेळ भाजून घेणार आहे। इथे अगदी 1 ते 2 मिनिटच मी या मिरच्यांना भाजून घेतले। आता इथे पॅनमध्ये जे तेल आहे त्यात मी 1 चमचा जिरे घालत आहे। जिरे घातल्यानंतर यात मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालत आहे। जर तुम्ही लसूण खात नसाल तर लसूण नाही टाकला तरी चालेल। यानंतर यात मी 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घालत आहे। आता हे सर्व जिन्नस मी मंद आचेवर छान भाजून घेणार आहे। कढीपत्ता आणि जिऱ्याचा छान सुगंध दरवळत आहे। हे सर्व जिन्नस मी 2 ते 3 मिनिटे चांगले भाजून घेतले। आता यांना सुद्धा मी त्या ताटलीत काढून घेत आहे। आता हे सर्व जिन्नस मी एकदम थंडगार करून घेणार आहे। लक्षात ठेवा, चटणी वाटताना सर्व जिन्नस पूर्णपणे गार करूनच घ्यायचे। गरम असताना कधीही चटणी वाटू नये, नाहीतर चटणी लवकर खराब होण्याची शक्यता असते। आता हे सर्व जिन्नस मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेत आहे। यानंतर यात मी 1 छोटा चमचा इतकी हळद घालणार आहे। त्यानंतर यात मी 2 छोटे चमचे इतके लाल तिखट घालणार आहे, कारण यामध्ये मी लाल मिरच्या सुद्धा घातल्या आहेत, म्हणून 2 चमचे इतकेच लाल तिखट घातले। जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त सुद्धा घालू शकता। सर्वात शेवटी मी या चवीपुरता मीठ घातलं। आता हे सर्व मी मिक्सरवर वाटून घेत आहे। ही चटणी मी पल्स मोडवर चालू बंद करत वाटून घेतली आहे। ही चटणी जास्त बारीक वाटायची नाही, थोडीशी भरडच वाटायची, त्यामुळे जास्त चविष्ट लागते। तुम्ही पाहू शकता ही चटणी मी थोडीशी जाडसरच ठेवली आहे। जवसाची चटणी अशीच छान लागते। ही चटणी मी एका ताटलीत काढून घेतली आहे। अगदी कमी साहित्यात भरपूर चटणी बनवून तयार आहे। आता ही चटणी भरून ठेवताना लक्षात ठेवा, चटणी नेहमी काचेच्या किंवा चिनी मातीच्या भांड्यातच भरून ठेवावी, त्यामुळे ही जास्त काळ टिकते। तर ही चटणी मी काचेच्या हवाबंद बरणीत भरून ठेवत आहे। जवसाची ही चटणी रोजच्या जेवणात खूप चविष्ट लागते, तशी आरोग्यदायी सुद्धा आहे। तर तुम्ही पण ही जवसाची चटणी नक्की बनवून पहा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।